मागील काही दिवसांपासून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबद्दल मोठ्या प्रमाणात घोळ सुरू होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुका वेळेत पूर्ण झाल्या असून महानगरपालिकांच्या निवडणुकाही वेळेत पार पडत आहेत। अशात यंत्रणा अपुरी असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती। कोर्टाने आज आयोगाला मोठा दिलासा देत ही मागणी मान्य केली आहे। त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली नाही तेथील निवडणुका या पुढील महिनाभरात पार पडणार आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली नाहीये। त्यामुळे आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेत।